बोलायचं आणि सोडायचं नाही, यामुळे प्रतिमा बदलते. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मुनगंटीवारांची टीका. एका क्षणात पक्षप्रमुख पद सोडेन, कालच्या मेळाव्यात ठाकरेंनी हे विधान केलं होतं. सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारजी. भाऊ, काल उद्धवजींचं जे भाषण होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलं की तुडवा या खासदारांना, कसं बघते याच्याकडे? नाही, असं आहे की जेव्हा मनात निराशा येते आणि जेव्हा असं लक्षात येतं की आता आपल्यासोबत कोणीच नाही, तेव्हा निराशेतून असा शब्द भंडार जो आहे तो व्यक्त केला जातो. खर तर आमच्या मनात माननीय उद्धवजींबद्दल नेहमीच सन्मान होता. मगाही माननीय उद्धवजींबद्दल स्नेह होता. पण ज्या पद्धतीने 24 ऑक्टोबर 2019 त्यांनी भारतीय जनता पार्टीशी नातं तोडत जनतेचा विश्वासघात केला, त्याच दिवशी माझ्या मनात एक भाव आला की शेवटी जेव्हा तुम्ही जनतेचा, हजारो लाखो जनतेचा विश्वासघात करता, तेव्हा तुमच्या नशिबात व्याजासकट अशा घटना येणार, हे आपल्या देशाचं आध्यात्मिक शास्त्र सांगतं. आणि शेवटी आज ते घडतंय. पक्षप्रमुख पद सोडण्याची पण तयारी त्यांनी दर्शवली कालच्या भाषणात. नाही, तो त्यांचा व्यक्तिगत आहे आणि खरं तर त्यांनी असा भावही मला वाटतं की भविष्यात व्यक्त करू नये. शेवटी मी छोटा आहे, पण असं वारंवार सांगायचं आणि मग पद सोडायचं नाही, यातून सुद्धा मग लोकांच्या मनात प्रतिमा जी आहे ना, ती प्रतिमा बदलते. शब्दाचं पक्क असलं पाहिजे. जो कहते हैं वो करना चाहिए, जो कर सकते हैं वही कहना चाहिए. अन्यथा काय होईल? मग जो अजूनही शिवसैनिक स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचाराचा झेंडा हाती घेऊन लढतो